PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। याच कारणामुळे त्या तरुणानं मेट्रो स्टेशनवरून उडी मारून संपवलं आयुष्य। पिंपरी पोलिसांकडून 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर 6 तरुणांनी एका तरुणाला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलावलं। तिथे त्याचे नग्न व्हिडिओ फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळले। त्यानंतर ब्लॅकमेलिंग थांबलं नाही, मग या त्रासाला कंटाळून तरुणानं मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली। 3 आठवड्यांपूर्वी 25 फेब्रुवारीला ही घटना पिंपरीत घडली। आता या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील 2 पोलिसांनी अटक केलं आहे। सुजल सुनील मणकर वय वर्ष 21 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी सुजल याचे वडील सुनील बाजीराव मणकर वय वर्ष 47 राहणार राजगुरुनगर तालुका खेड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संपर्क करून संशयित 6 जणांनी मिळून सुजल याला महेश नगर पिंपरी येथे बोलावून घेतलं। तिथे तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले। ते फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सुजल याच्याकडे 50,000 रुपयांची मागणी केली। त्यातील 35,500 रुपये सुजल आणि संशयितांना दिले। मात्र आणखीन पैशांची मागणी करत संशयितांनी सुजल याला मानसिक त्रास दिला। या त्रासाला कंटाळून सुजलानं संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली। पोलिसांनी या प्रकरणी 2 अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।